आणि हिटेड ब्रदर्स सगळ्यांना, म्हणजे कोण ब्लॉगमध्ये नसेल त्याच्यासाठी सॉरी. तर तुम्ही असा विचार करू नका आम्हाला. दुसऱ्या वर्षी निघतो, परंतु गोविंद पथकातल्या मुलांची संख्या सुरुवातीला बघितल्यानंतर मी नक्कीच त्यांनी जे अपेक्षित केलेलं आहे, आई बोरबादेवीच्या चरणी प्रार्थना करतो की मामा परत मामा. हाय मित्रांनो, हाय बहिणीने. तर सर्वच म्हणतात हायला सोडून टाका. जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम, जय हिंद बोलून मी निशांत प्रकाश सुरू दाबदूक निशांत पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांना मानाचा मुद्रा करतो. आजचा ब्लॉग कशावरून आहे तर तुम्हाला नक्की माहितीच पडलं थंबनेलवरून. तर आणि प्रत्येक जाग्यावर आता जोरजोरात प्रॅक्टिस चालूच आहे. जे तुम्ही लोकांनी थंबनेलवरून बघितलं आहे त्याच्यावरूनच सांगते ते. त्याच कारणावरून आपण ब्लॉग काढतोय. तर आपला आजचा ब्लॉग आहे ना असं आहे की हिटेड ब्रदर्स म्हणजे आपले सगळे भाऊ लोक गोवंडी गावातले सगळे भाऊ लोक, मतलब श्रीकांत, ओमकार, प्रतीक, मी प्रतीक आणि ऋषी तर तुम्ही बघितलाच असेल, आपल्या ग्रुपमध्ये तो वाजवतो. आणि आपला गावठा आकाश हे लोक पण आपल्या ग्रुपमध्ये वाजवतात सगळे, जसा तो बाबू विबू. तर तिकडं आज सराव शुभारंभ आहे, याला समजून घ्या आपल्याला वेगळे. तर हंडीचा पहिला दिवस आहे, जसा प्रत्येक जागी आता चालूच आहे ते. त्यांचा एक ग्रुप पण आहे 88 म्युझिकल करून, असं गोवंडी गावातल्या. ते आपल्या श्रीकांत आणि ओंकार त्या दोघांचंच आहे. तर त्या लोकांनी तिथं त्यांचं इन्स्ट्रुमेंट पण लावले. तर आपल्याला पण बोललेले की आपण क्लिअर करू. तर मग मी बोललो चला आज ब्लॉग पण काढतो का, बोलवलं तर जाऊया आपण आणि ब्लॉग पण काढतो बोललो. तेवढंच काय ते व्हिडिओ बघा, जे काय आता तिकडं जाऊनच समजेल जसं काय ते. त्याला मग आता तिकडे जाऊन भेटूया आपण सगळ्यांना. तर चला मंडळी, आपण निघालो आता. तर मी आलेलो जरा माझ्या मावशीच्या घरी इथं शिवनेरीमध्ये. तर तिकडून आता मी चाललो आहे परत आता गोवंडी गावात श्रीकांत लोकांच्या इथं. त्या लोकांनी इन्स्ट्रुमेंट वगैरे लावून ठेवले असं वाटतं मला. असं वाटते स्टेज वगैरे आहे आय थिंक. तर तिथं जाऊनच बघूया कसं काय ते. आणि हां, त्यांच्या मंडळाचं नाव असं आहे की श्री बोरबादेवी नवरात्री उत्सव मंडळ, हे त्यांचं मंडळाचं नाव आहे. तुम्ही बघा कसं काय ते पुढे जाऊन. आता मी तिथं चाललो आहे. तिथं गावठा माझ्यासाठी वाट बघते, तिथं बाहेरच उभं आहे. चला काय रे, अरे काय मग काय म्हणा. जाता जाता आपल्याला शेर भेटले आपले. काय मग झालेत कामं बुक, किती काम बुक झाले. काम कधीपासून आहे, सुरुवात कुठून आहे? 10 ऑगस्ट. अरे क्या बात आहे, लवकरच 10 ऑगस्ट. मंडळी आम्ही लोक पोहोचले ना इकडे. तर इथं चालू पूजा. आणि बघा बाजूला आपला नॉटी आणि बाबू पण आहे. आणि इथं गावठा आणि ऋषी पण आत्ता जस्ट आले. अरे बापरे बाप, टायमवर आलाय बघ. आणि ही बघा, ही ओमकारची मुलगी कधीपासून किती बकबक करत होती ना. काय आरती चालू आहे, आरती चालू. आणि ते बघा मंडळी, प्रतीक आहे तिकडं, श्रीकांत आहे आणि आपला वैभव पण आहे तिकडं. तिकडं चालू आहे पूजा. ओमकार आणि मंडळी आपला भाऊ हा बघा श्रीकांत.
तोंड दुखलं एक नंबर पायलचा दोस्त आहे पायलचा फ्रेंड आहे पायलला व्हिडिओ दाखव बोल मुलगी आहे का हे बघ तिला दाखवतोय बोल एकदा बोल ती दाखवेल व्हिडिओ पाठवेल तू गाणं बोल दाखवतो बोल बोल तिला व्हिडिओ दाखवेल नाही बोलायचं तिला घरी नाही हे घरी पाठवलं बाबूला घरी मग एकदा बोल युट्यूबला टीव्हीवर दिसतील तू तिकडं हसायला नको सांगू कोणाला हसायला नको सांगू कोण हसत डान्स करेल बघा आपले बालवीरचे कोच म्हणजे संदीप दादा आपले कॅमेरा ब्लर काय झालं आले आले बघा संदीप दादा बालवीरचे कोच आलेले आहे उत्सव मंडळातर्फे आज आपल्या दहीहंडी सरावाचा शुभारंभ करण्यासाठी जे मान्यवर व इतर सगळे गोविंदा पथकातील सभासद व प्रेक्षक आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार असंच सहकार्य पुढे देखील कराल ही आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना दुसऱ्या वर्षी निघतो परंतु गोविंदा पथकातल्या मुलांची संख्या सुरुवातीला बघितल्यानंतर मी नक्कीच त्यांनी जे अपेक्षित केलेलं आहे आई भगवदेवीच्या चरणी प्रार्थना करतो की 7-8 ठरासाठी खूप मेहनत आहे आणि या खूप मेहनती बरोबर जर मेहनत नसेल आणि आपण नक्कीच गोवंडी गाव बोललं किंवा घाटले गाव बोललं तर आपण मागे हटत नाही लावायची बोललं तर लावायची पण त्याने काय होतं एखादा मुलगा जर ऍक्सिडेंटली घरात बसला तर त्याची लाईफ जी खराब होते ना ते आपण डोळ्याने बघितले म्हणून 8 ठराचं स्वप्न नक्कीच बाळगा पण त्याच्यासाठी जी संख्या आहे हे गोविंदा पथक उभं राहणं सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी आवाढव्य खर्च पण असतो समजा खर्चाची बाजू सांभाळत असतील ती गोष्ट आहे तुम्ही 8 ठर लावा नका लावू पुढची गोष्ट आहे आपल्या सरावावर ते डिपेंड आहे परंतु गोविंदा 8 ठर नाही लावले ना तरी 200 जागी ते 400 लोक उभी दिसली ना तरी तो 8 नाही 9 ठर लावल्यासारखं आहे ही तुझी भविष्यासाठी मोठी पोचपावती असेल आणि मला वाटतं बघा काही मुलांनी जाणार नाही ही भूमिका घेऊ नका आपल्याला गोविंदा उभा करायचा आहे तर काही वेळी तुमचा इगो किंवा तुमचा राग किंवा तुम्हाला पटत नसेल तरी ते एकत्र येऊन आपण पटवून घेणं गरजेचं आहे हाय ब्रो बिझी आहे स्टोरी टाकायला बिझी आहे डोरा बिझी लक्ष लावता त्याच्या काय अरे इकडं तरी बघा तिकडे उभं राहून बघतोय फक्त दादा मग कशी करते दादा दाखवते त्यांना कसं करायचं
बोल जरा जोरात बोल काहीतरी. टॉपर बघा टॉपर. इथं प्रॅक्टिस चालू आहे. हा गायब होतोय का? गायब होत आहे ऋषी. गायब होते कधी. तर मंडळी आता आमचं झालं वाजून. म्हणजे मी काय आल्यावर शूट घेतलंच नाही कारण पाऊस पडत होता आणि ते लोक पण त्यांच्या कामात होते म्हणून काय शूट घेतलं नाही. आता दोघं पण इकडे काय दोघं पण इकडे. मग काय बोलतो ओंकार? ती मुलगी दाखवली नाही ओंकारची. बघा धरायला या आपला समजून गोविंदाला या. अच्छा ठीक आहे. ऋषी कुठे? ऋषी बाबू. ऋषी बाबूची व्हिडिओ बघितली की नाही? रील्स बघितली की नाही? बाबूची रील्स येणार आहे आज. कर हाय कर. बोल आता गाणं. नंतर बोलत होती ना. बघा स्टार्टिंग पासून नव्हतं. फक्त 1-2 गाणे वाजवले त्याच्यानंतर कुठं गेलं काय माहित नाही. आता येते या लोकांपर्यंत. आणि मंडळी आपला भाव म्हणजे वैभव आणि राज हे दोघं या ग्रुपचे हे आहे कोच आहे दोघं पण. आणि बघा ऋषी बघा आता वाजवतोय. आता बघा राजदादा हा त्यांच्या ग्रुपचा 88 ब्रदर्सच्या सगळ्यांचा मेन आणि त्याचा भाव वैभव. काय बोलतात किती वर्षापासून आपला हे गोविंदा? मागच्या वर्षी सुरू केला आहे आणि गेल्याच वर्षी आपण पहिल्यांदाच 7 तर लावले होते आणि यंदा आपण 8चा प्रयत्न करतोय. क्या बात आहे. चला पाऊस पण येतोय आता. आपण भेटूया जरा आतमध्ये भेटू काय. बघा एक पोरगा आहे ना पहिल्याच दिवशी आला नाही. पहिल्याच दिवशी त्याला शिक्षा बघा काय आहे. ही शिक्षा आहे शिक्षा. त्याला खांद्यावर त्याच्या खांद्यावर आहे बघा.
ही शिक्षा आहे त्याची शिक्षा, आज आला नाही म्हणून. तर मंडळी मी आलेलो इकडं, तर सगळे पोरं तुम्ही ते व्हिडिओ वगैरे तर बघितले, पण त्या टायमाला कोणालाच काय दाखवलं नाही, कारण सगळे पोरं आपल्या आपल्या कामामध्ये बिझी होते, कारण पहिलाच दिवस होता आज म्हणून. तर ते व्हिडिओ वगैरे बघितले. आता सगळे पोरं येऊन इथं बसले सगळे प्रॅक्टिसवरून. आता प्रॅक्टिस वगैरे झाली आहे आणि तुम्ही बघितलं जो ना आला त्याची शिक्षा काय असते ते तुम्ही बघितले. हे प्रत्येक ग्रुपमध्ये असं असेल, पण हे 88 ब्रदर्समध्ये आहे असंच. आणि वैभव बघा इकडे बसलाय, तुम्हाला दाखवल्यानंतर. चला बघू आता कसं काय आहे, अजून पोरं येत आहे. आणि हा एक गोष्ट सांगतो, ह्या लोकांचा हा दुसराच वर्ष आहे. पहिल्या वर्षी पहिल्याच अटेंडमध्ये या लोकांनी 7 लावले आणि ह्या वर्षी परत रपाक चपाक देऊन परत 8 लावणार आहे. हे 88 ब्रदर्सची क्वालिटी आहे. काय हे बघा टी शर्टवर 8 वाले बोलते, 8 वाले 88 काय 88 बोलते, 8 थराची. आणि ती थर आम्ही लावून दाखवणार म्हणजे दाखवणार. क्या बात आहे. डबल 8 त्यासाठी. चला मग मामा परत मामा. कसं आहे काय बोलतो. पहिला व्हिडिओ मामाने केलाय, त्याला आता तो फेमस करणार आहे आणि बिग बॉस मध्ये आणणार आहे. सुरत चव्हाण नंतर त्याचाच नंबर आहे. तो बघा लास्ट आहे की नाही, त्याला एवढी लाज वाटते का बघायला नको. डबलचा स्टेज बांधायला लागेल त्यासाठी. समज रहे हो ना. त्यासाठी आपल्या गावातले स्टेज वाले बिग बॉसला राशन जरा जास्त द्यायला लागेल. खाणं खूप आहे, तर मग त्याला चिकन 1 किलोच्या बदली 2 किलो द्यायला. हा भाई शेट होई शेट खेळू नाही शकत. जिथे खेळणार तिथे पाडणार तो. त्याचा धक्का असता का भाई, तुम्ही त्या गावात पडणार आधीच सांग. तुझा अरे बाबा तुझा काय रे. हा बघा याला जरा. चला श्रीकांत पण चाललाय आता, कधी चाललाय तो पण बघा. कसं आहे. चला आता हे लोक पण चालले, सगळे चालले आपल्या आपल्या घरी, सगळे गेलेले आहे. गोरुंडीच्या राजाचा मोदक येतो. सगळे होते इथं, प्रतीक वगैरे सगळे होते पण गेले. आणि हा बघा इथं गोरुंडीच्या राजाचा मोदक आहे. बघा बाबू बघा आपल्यासाठी ना Cloud9 घेऊन आलाय. कुठून घेऊन आलाय काय माहित नाही, पण घेऊन आलाय. अन्नाचं दुकान आहे. थँक्यू ब्रो, थँक्यू Cloud9. बघा तर लेट्स गो मंडळी. चला आता आपण चाललोय घरी, म्हणजे सगळे गेले घरी, मी पण निघालोय माझ्या घरी. पण फोनमध्ये काय चार्जिंग नाही म्हणून मी बोललो जाता जाता शूट करतो. पर्यंत जाईपर्यंत काय फोन चालू असेल की नाही माहीत नाही, म्हणून बोललो जाता जाता शूट करतो. आणि जे काय आजचा ब्लॉग आपला कसा होता काय होता ते तुम्ही जरा समजून घ्या. असंच आपल्या अंडीचे त्याच ग्रुपमधले अजून ब्लॉग येणार, हे नक्की आहे. मी कधी असेल तिकडं जाईल नक्कीच. आणि हंडीच्या दिवशी पण मी त्या लोकांबरोबर जाणार आहे 88 ब्रदर्समधून. तर सगळे होते, फुल मजा केली. तर बघू कसं काय ते. आणि जे काय ब्लॉगमध्ये असे मस्ती वगैरे चालू असेल ते जरा समजून घ्या. आणि 88 ब्रदर्स सगळ्यांना, म्हणजे कोण ब्लॉगमध्ये नसेल त्याच्यासाठी सॉरी. तर तुम्ही असा विचार करू नका आम्हाला घेतलं नाही वगैरे असं काय. सगळ्यांना घेईल आपल्या ब्लॉगमध्ये, सगळ्यांना घेईल. आणि हा ब्लॉग आपलाच आहे असं समजून गोविंदाची फुल एन्जॉय करूया. आणि नक्कीच 8 थर लावूया, एक कन्फर्म आहे. चला लेट्स गो.